अय अय कशी तयारी चालू आहे? सकाळ सकाळ पातेलं ठेवलंय चुलीवर. कशाची तयारी चालू आहे? आज वय हा तुला चुलीवर ऐक बटाटी येते वय. हा तरी पण म्हणलं आता आबाळ वारं कावदार सुटायला लागलं या. हा पाऊस कधी पण यायला लागला या. मग निमत उन्हाळा काम झालंय, निमच ठेवलंय. हा निम झालंय म्हण. मग निमच झालंय. निम झाले पार सगळं करून बसली आणि निम कुठं झालं. बटाट्याचं हे कुठं केलं? उपवासाचं काय केलंय का? आपण उपवासाचं केलं नाही केलं पण झालंय ना निमाच्या वर पार. मग काय करायचं बटाट्याचं आज? हा इकडे ये ग. सांगशील बघ. आज बटाट्याचं बनवायचे ते पापड आपल्याला. बटाटा पापड. तर ह्याच्यात बघा मी 2 ते 3 किलो बटाटे असतील बघा. 3 त्यांचे काय किलो. अंदाज घेतलाच नाही आम्ही. पाठी भरून आणली एवढी बटाटी घेतलेली. ही बटाटी अशी एकदम गिजगा शिजवून घ्यायची बघा, असं गाळ झालेली. गाळ झालेली. परत पुढची प्रोसेस तुम्हाला नंतर दाखवते. बघा का आपली तर बटाटे शिजवून त्याला साल बिल काढून झाली बघा. आणि मम्मीनं लगी घेतलाय शाबू आता हे करायला. काय भाजायला. हा भाजायला 1 किलो शाबू घेतलाय बघा मी. आणि 2 किलो बटाटे, 2-3 किलो बटाटे असतील. तर त्याला हलकासा थोडासा बघा भाजून घ्यायचा आता शाबूही. करपवायचा नाही थोडा. करपवायचं नाही. हलकासा गोल्डन थोडा कलर यूज भाजायचं. आणि ह्याच्यात घेतले ते मिरची लाल आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची भाजायसाठी नाही, बारीक करण्यासाठी. तर एवढा शाबू भाजून घेते बघा आता ह्याच्यावर. घ्या घ्या. ती बटाटा खिसून त्याच्यात मिक्स करायचे आपल्याला. तर बघा हिला बटाटे लावली ती बघा खिसायला. आता ही बटाटी सगळी खिसून घे. आणि इकडं बघा शाबू भाजून तयार झालेला आहे. आता ह्याला मिक्सरला मी बारीक करून घेते. तर तू बटाटे सगळे खिसून घे. मला वाटलं मिक्सर मध्ये बटाटे बारीक करून नाही. आणि ह्याच्यात मिरची बारीक केलेली आहे. हे बघ कसं झालं. ते सगळं खिसून घ्यायचं बारीक सगळं. चल मी शाबू आता बारीक करून घेते तेवढा. आता कशी करते बघितलं का? बटाटे चिकट असते ती या असली. आत शिजलं नाही काय की मग बटाटा. नवीन बटाटे येते ग, नवीन आहे ती बटाटे त्यामुळं. 2 तास बटाटे होती चुलीवर तरी आणखी शिजलं तरी शिजले चालते. तसं काय नसतंय त्याचं. नक्की किती वेळ शिजवायची आता? हीच पंचायत पडली आहे. आपण कुकरलाच घालायला पाहिजे होती पण कुकरला घातली नाही ती. तर चला घे तेवढं खिसून. आता सगळे बटाटे आपल्याला कंटिन्यू पुढे बघत राहावा. मग आपला बटाटा खिसून झालाय. आणि इकडं ती मिरची का काय तर ती दिलती ती बारीक करून झाली बघा. आता मिरची बारीक करून घेतली. हा मिरची तर बारीक करून घेतली. मीठ आणि लाल मिरची आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली. इकडे एक शाबू बघा बारीक करून घेतलाय. आता हे शाबू पण ह्याच्यात टाकून घेऊया आपण. आता हे लय मोठं झालंय बघा. आता हे आता बसतंय का नाही काय माहिती. आता पातेलच घ्यायचं नव्हतं. आता कसं पातेलं असू दे. आता त्याच्यात आपण मिक्स केले बघा. शाबू पण मिक्स केलाय. आणि आता काय टाकलं त्याच्यात? टाकायला मीठ टाकलं होतं ना बारीक करताना. पण कमी पडेल लागून मीठ. ओके. आणि त्याच्यात मिरच्या बारीक केलेल्या ती पण टाकून घेतल्या त्या आपण. आणि आता मिक्सिंग करायचं. आता हे मळून घ्यायचं बघा सगळं. आता बटाटा शाबूचं पापड. शाबूचे पापड असं म्हण. शाबूचं बटाटाच आहे. ह्याला आता किती वेळ लागायचा ग? आता किती वेळ लागायचा आता ह्याला करायला मिक्स करायला? गरम नसतेली बटाटी आपण काय त्याच्यामुळेच. तर घे आता करून तेवढं मिक्स. लगेच कराय घेऊ आपण. थोड्या वेळ भिजाय ठेवायचं असतं हे. मग तीच की. तर ह्याच्यात तूप टाकून थोडंसं घेते बघा. ह्याला तेल नाही लावायचं अजिबात सुद्धा. 1-2 चमचे तूप टाकून घेते. म्हणजे चिकटपणा हाताला चिटकायचं नाही ना. चिकटपणा म्हणजे हाताला चिटकणार नाही. बाई दगडच झालाय त्याचा. तर आता थोडं पाणी टाकून मळावं. पाणी कुठं कशाला पाणी लावायचं नाही आता याला. असं वाटतंय मळावं थोडस. जरा लय घट्ट दिसतंय या पीठ. असंच असतंय हे. असं असते तर मग रावले. तेल लावलं की कसं वर्षभर राहायचं की. ते ह्या वाशी ती मग केलाय तशीच.
त्याच्यामुळं तूप लावलंय बघा मी. घी करून आता मळून घेते आता सरा. आता ह्याला मळून झाले. आता गोळ्या एवढे मोठे गोळ्या होय मम्मी. मग काय बारीक खेळत बसायचे काय त्याला. बर बर असते त्याला पाण्याचा हात लावायचा नाही ना काय नाही. असंच. वाव. अगदी काय मग ह्याला तुपाचा हात लावलाय मी. तर चला असंच गोळ करून घ्यायच्यात सगळं आपल्याला बघा. घे मग करून आता. बघा हो काय एवढं केलं मी. आता मम्मीला म्हणलं थोडं तू कर, जरा हात दुखायला लागला. दाबून दाबून बाय जीवावर आलं ते. हो त्यातनं बाहेर आलं. येऊ दे की. हा आता बघ कसं तुझं बाहेर येतंय. हा काय हाय. घ्या पटापटा करून घ्या. आणखीन एवढं राहिलं या मम्मी. व्हायचं एवढं आता. व्हायचं म्हणजे कुठं जायचं का हिरबळ आपल्याला. मग का दिवसभर एवढंच करत बसायचं आता. म्हणलं दुसरं काहीतरी नवीन एक काहीतरी पदार्थ करावं खायला. झालं. बटाट्याचं पापड नवीन काय करायचं आता. नवीन दुसरं काहीतरी करावं असं माझा विचार चालू होता. दुसरं काय. असंच बटाट्याचं काहीतरी करावं विचार चालू होता. नुसतं बटाट्याचं. ह्याचं काय नुसतं आपण शाबूच करतोय. कसलं भारी होतं ते आहे का. बघ मोडलं तू आणि चांगलं झाले. मधीच कुठं घातले तिकडे राहिलं कडक कोपरा त्याचा इकडं. ते ही तिकडे हे करायचं ही भरली एवढं म्हणजे. बटाट्याचं पापड कसं होतं ते बघा सांगा आपल्याला. गोल गोल होते ते गोल गोल होते ते. म्हणलं हातानं करायला वेळ लागला असता. मशीन आहे की म्हणलं कशाला इतका हात चालवत बस. हाताने करायला वेळशीर लागला असता. सांगूच नका. उशीर म्हणजे खतरनाक उशीर लागला असता. नसता लागला असता. कधी त्याला इतकं दाबत बसायचं. मी तर काय खरंच नाही माझं. मग खायला कसं दाबाव म्हणत नाही. खायला कसं आता खायला काय मेहनत लागते तेव्हा. ह्याला दाबाय किती मेहनत आहे. चिपक भारी पापड होते ते. मग ह्याला किती वेळा दाबती मम्मी. फिरवून एक दाबायचा एकदा म्हणजे मोठा होतो या. कशाला मोठं करती पापड. माणसाचं ही व्हायला वय टाकाच ह्याच्यात. बरं घे मी गोळ करते आता. तुला करून घेत देते गोळ आता. एवढं झाले आता. एवढं करायचं आता पटापटा जरा फास्टमध्ये. आणि आपण आवरू आणि आता उन्हाला लावायचं परत थोड्या वेळानं. तर बघा आपलं एवढं पापड करून झाले ते बघा. आता एवढं झाले त्यांना चांगलं मम्मी. झाले त्यांना चांगलं. हळूहळू वड ग हळूहळू वड. मी पण उडू लागू काय थोडं. उकूस तुटलं. हां वाळले ते की तसं वाळले तर या. वडा आता. हां झालं बघा आता. छान झाले ते पापड. पण आता ही व्हायला लागली की तेव्हा काय तर ठेवा लागते. नाही तर मधनं तुकडं पडते ते त्याचं. तर आमचं बघा शाबाचं पापड ची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. हां आणि आणि काय आणि काय आणि म्हणलं ही परत झाल्यावर तळून दाखवतो तुम्हाला. हा काय बाई. बरं ती जा द्या असं द्या. तर चला एवढे छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला बाय बाय.